अस्ताव्यस्त सुरू असलेली बेकायदा बांधकामं, तासनतास होणारी वाहतूक कोंडी यामुळे ठाणेकर मेटाकुटीला आले असतानाच महापालिका प्रशासनानं गाजावाजा केलेली स्मार्ट सिटी कशी खड्ड्यातच गेलीये याचं आणखीन एक भीषण वास्तव समोर आले। एकीकडे घोडबंदर रोडवर पंचतारांकित टॉवर्सच्या नळातून धोधो पाणी वाहत असताना या चकाचक वस्तीला लागून असलेल्या पाचवडपाडा, सागपाडा, उंबरवाडी पाडा येथील गावकऱ्यांची मात्र घोटभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे। डोक्यावर हंडे घेऊन पाण्याच्या शोधात निघालेल्या या गावातील महिलांना डबक्यातील पाण्याचा आधार घ्यावा लागतोय। आमचे हे हाल कधी संपणार असा आर्त सवाल येथील गावकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना केलाय। नव्यानं विकसित होत असलेल्या घोडबंदर पट्ट्यात टोलेजंग इमारती उभ्या राहत असून कोट्यावधी रुपयांचे फ्लॅट्स विकले जात आहेत। तरण तलाव, मोठमोठी हॉटेल्स आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मुबलक पाणी असून एकीकडे श्रीमंती थाटाचं प्रदर्शन तर दुसरीकडे याच घोडबंदरमधील आदिवासी पाड्यांमध्ये गरिबीचे चटके भूमिपुत्रांना सहन करावे लागतात। वडवली पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर पाचवडपाडा, सागपाडा आणि उंबरबावडी पाडा असे 3 आदिवासी पाडे आहेत। सुमारे 700 लोकवस्ती असून येथील रहिवासी हे भूमिपुत्र आहेत। या पाड्यापासून जवळच ज्ञानगंगा कॉलेज आणि हावरे सिटीचा परिसर आहे। तेथे मुबलक पाणी असताना आदिवासी पाड्यात मात्र पिण्यासाठी पाणीही मिळत नाही अशी भयाण परिस्थिती आहे। घोडबंदरच्या आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे बांधव हे भूमिपुत्र आहेत। स्वातंत्र्याला 78 वर्ष उलटली आहेत, तरीही अजून आम्ही पारतंत्र्यातच आहोत। सध्या उन्हाचे चटके बसत असताना भीषण पाणी टंचाईलाही सामोरं जावं लागतंय। घरात कपडे धुवायला देखील पाणी नाही। लवकरात लवकर ठाणे महापालिकेनं नवीन जलवाहिनी टाकून पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा येथील आदिवासी बांधव वसंत गावित यांनी दिलाय। ठाणे महापालिकेनं 7 वर्षांपूर्वी घोडबंदरच्या आदिवासी पाड्यांमध्ये जलवाहिनी टाकली होती। पंपिंगद्वारे रहिवाशांना पाणी मिळत होतं। सकाळी 20 मिनिटे का होईना नळाला पाणी येत होतं। आता नळाला टिपूसही येत नाही। त्यामुळे नाईलाजानं पाचवडपाडा येथील ओढ्याच्या खड्ड्यांमधील दूषित पाणी आणण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे। पाड्यांमधील सुमारे 60 मुलं आणि मुली वसंत विहार येथील शाळेत जातात, मात्र अनेकदा शाळेला दांडी मारून त्यांना खड्ड्यातील पाणी आणावं लागतं।